घटना ज्यावेळेस पहिली घटना घडली त्यावेळेस सुद्धा त्याच कंपनीचं ते व्हेंटिलेटर होतं. काय सीलर. आणि आताही घटनेमध्ये तोच व्हेंटिलेटरचा स्फोट झालेला आहे. याचा अर्थ हे निकृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर पुरवले जात आहेत आणि पोरांच्या गरिबांच्या आरोग्याचा खेळ मानला जातोय. हे आता या घटनेतून सिद्ध झालेलं आहे. हे कुठले आणले, कोणी खरेदी केले? या व्हेंटिलेटर खरेदीसाठी जी यंत्रणा जबाबदार आहे ती सुद्धा या पोरांच्या जीव घेण्यामध्ये त्यांचा सुद्धा तेवढाच जबाबदारी आहे. मला वाटतं चायना मेड व्हेंटिलेटर असावे, जे चांगल्या कंपनीचे हॅमिल्टन नावाची कंपनी आहे, जगात उत्कृष्ट कंपनी आणि त्यांचे व्हेंटिलेटर आहेत. कधी अशा घटना घडलेल्या नाहीत त्या व्हेंटिलेटरच्या संदर्भात. पण सिलर नावाची कंपनी आणून यांचे व्हेंटिलेटर आणून हे पुरवले जातात. हे निकृष्ट दर्जाचे आहेत. वारंवार घटना घडल्या जातात. कोणी म्हणतात की हे पीएम केअरच्या ह्याच्यातून पुरवले गेले. त्यावेळेस 1.5 लाख काहीतरी व्हेंटिलेटर त्यावेळेस पुरवले गेले. म्हणजे एकाच माणसाने केले. होऊ शकते कोणीतरी जवळचा